भारतीय माणसाची एक गंमत आहे. तुम्ही कुठल्याही भारतीय माणसाला तुम्हाला काही आजार झालाय असं सांगा, आणि तो आजार कुठल्याही प्रकारचा असो, त्याच्यावर भारतीय माणूस सरळ सरळ सल्ला द्यायला सुरुवात करतो. काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, कुठली औषधं खाल्ली पाहिजे, हे भारतीय माणूस सांगायला लागतो. तर भारत हा एका अर्थानं 144 कोटी डॉक्टरांचा देश आहे, किंवा मी नेहमी म्हणतो की 144 कोटी लोकांचा दिग्दर्शक असलेला देश आहे, सल्लागार आहे. आणि पण म्हणजे हे आहे तर ते आपुलकीचं आहे. अर्थात ते फार तज्ज्ञ असतात वगैरे असं नाही, पण ते कळवळून काही ना काही लस सांगत राहतात. आणि काही म्हणजे भन्नाट असतात तिच्यात, ऐकण्यासारखे पण असतात, आणि ते बऱ्याच त्यातले उपयोगी असू शकतील. तर त्यातला अधिकृत अनधिकृत पाहण्याची गरज नाही. पण आणखी एक मोठी माणुसकीची गंमत आहे भारतीय माणसाची. ती अशी आहे की भारतीय माणूस स्वतः कितीही दुःखात असो, त्याच्या कितीही स्वतःच्या वेदना असो, तुम्ही जेव्हा त्याला स्वतःची वेदना, दुःख सांगायला जा, तेव्हा स्वतःच्या मनात स्वतःची दुःख आणि वेदना दडपून ठेवून तो तुम्हाला त्यावरही कसं उभं राहायचं, दुःखाशी सामना कसा करायचा, याच्यावर सल्ला द्यायला लागतो. ही अवाढव्य माणुसकीची गोष्ट आहे, फार थोर आहे. आणि आपण तो अनुभव घेतोच. कुणाशीही आपली दुःख बोला, कुणाशीही आपली वेदना बोला, तो माणूस त्याच प्रकारची जरी वेदना असली, तो त्यात स्वतःच दुःखात बुडालेला असला तरी स्वतःच उभा राहतो आणि आधार द्यायला, दिलासा द्यायला, तो तुम्हाला सल्ले द्यायला लागतो. तुम्ही उभं कसं राहायचं, या दुःखातून बाहेर कसं यायचं. फार महत्वाची गोष्ट आहे. याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात भारतीयत्व. फार सुंदर आहे. या माणुसकीला, या भारतीयत्वाला सलाम.